सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विश्वक्रांती नवे ज्ञान आजपासून आपण कालपासून 2 तारखेपासून सांगत आलेलो आहोत। तर 8/8/1960 सालापासून आपण हे नवतत्वज्ञान समाजापुढे मांडलेलं आहे। अमेरिका, रशिया, जपान, चीन, भारत आणि सर्व जगामधून त्याच्याकरता चांगले उत्कृष्ट साथ येतात किंवा त्यांची माहिती येते आणि त्यांनी त्याच्यावर जास्त संशोधन करायला सांगितलेलं आहे। पुनातीते परिश्रतं सोमं सूर्यस्य दुहिता वार्यं शाश्वतातना, ही रुची आहे। आणि याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे महत्त्वाचे आहे का, सूर्यपुत्री उषा तुझा काढलेला रस चिरंतर पसरलेल्या वस्त्राने गाळून पवित्र करीत आहे। आता या ठिकाणी असं स्थिती आहे की जो रस आहे फळांचा, तो सोमरस आहे, तो पाठ काढावा लागतो। तो पाठ काढल्यानंतर त्याला जास्त ताकद तयार होते, कारण या ठिकाणी सूर्याचे पवित्र किरण, नाजूक किरण आलेले असतात आणि पहाट झालेली असते उषा। म्हणजे या मंगलपारी हा रसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी हे प्यायल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये विशेष प्रकारची घटना होते। तर सोमरस जो आहे हा सोमरस आंबर आहे, आंबर असं लिहिलेलं आहे वेदामध्ये। आंबर म्हणजे कधीच न मरणारी वस्तू ती या सोमरसामध्ये आहे। याच्यामध्ये असं काय आहे बा आंबर असणारी वस्तू, त्या सोमरसामध्ये फळामध्ये जे स्फटिक आहेत ती स्फटिक लोह, जस्त आणि तांबे, सोनं आणि चांदी यांनी युक्त आहेत आणि यांची जी अवस्था आहे ती अमर अवस्था आहे। तर ती सोमरस जो आहे तो अमर आहे, अविनाश आहे आणि सोमरस पिणारा जो मनुष्य आहे त्याला जगात पुढं मिळतं। चिरंतर पसरल्या वस्त्राने गाळून पवित्र करीत आहे। पाढ्याच्या वेळी काढलेला रस वस्त्र गाळून शुद्ध केला जातो। तो शक्तिशाली व अतिशय पवित्र आणि सामर्थ्यशाली असतो। आता पैलवान लोक जे आहेत ना ते पाठ खोराक खातात, पाठ दूध पितात, जोरपेट्या काढतात, म्हणून ते पवित्र आहेत। आता देवाला रस कधी द्यायचा आहे त्यात प्रश्न बसतो। तर देवाने सांगितलं हा रस सूर्योदय व्हायच्या अगोदर आणि सूर्योदयाच्या अगोदर उशाच काळ जो असं पहाटचा मंगल पहारी त्यावेळेस हा सोमरस देवांना द्यावा लागतो। तेव्हा देव या सोमरस पिऊन पवित्र आणि ताकदवान बनतात। आता थोडक्यात सांगायचं म्हणजे सोमरस पिऊन का प्यायचा, तर मानव आणि देव या दोघांचं शरीर समतोल व्हायला पाहिजे। देवांचं शरीर काल सांगितल्याप्रमाणे वज्रमय आहे आणि आपलं शरीर जे आहे ते हाडमासाचं आहे। देवांच्या शरीरामध्ये अमृत आहे, आपल्या शरीरामध्ये
आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, तर हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या एकमेकांना जोडल्या जात नाहीत आणि ते जोडण्याकरता सोमरस दिलेला आहे. आणि सोमरस पिल्यानंतर मानव आणि देव यांचं शरीर समतोल होऊन आपल्याला शक्ती प्राप्त होते. तम ये अन्वे समये आग्रभणन्ति ओषणः योज ससार पार्यदिवी. यज्ञाच्या शुभ दिवशी भगिनी स्वरूप दोन्ही हातांची बोटे सोमवल्ली घेऊन येतात. आता याच्यामध्ये उषा देवी जी आहे, देवी भगवती सर्व देवदेवता आहेत, ह्या देवी आहेत. सोमरस, सोमवल्ली म्हणजे सोम म्हणजे हिरवा पाला, हिरवा रंग, वल्ली म्हणजे वृक्ष. आता सोमवल्लीची 2-3 झाडे आहेत. आता नारळ याला सगळ्या आतून वेली आहेत, वल्ली म्हणजे वेली आहेत, त्याला खोड नाही. तसंच तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे केळीला सुद्धा पानं आहेत, खोड आहेत, पण त्याला खोड नाही. तसंच पपईला पण खोड नाही आणि सर्व धागेदोरे आहेत. अशा ज्या पद्धतीचं सोमरस आहे, सोमवल्ली ऊस हा महत्त्वाचा असा आहे की त्याला सर्व धागे उभे आणि आडवे आहेत. उभे धागे जे आहेत ते छंद आहेत आणि आडवे धागे जे आहेत ते काय आहेत, स्वर आहेत. आपला कपडा जो आहे त्या कपड्याला उभे धागे आहेत तो छंद आहेत आणि आडवे धागे ते स्वर आहेत. अशा कपड्यामध्ये सुद्धा छंद आणि स्वर आहे. तर त्याप्रमाणे हे जे जीवन आहे, हे जीवन आपलं परिपूर्ण बनण्यासाठी आपल्याला देवलोकात जाण्यासाठी एक सोमरस आवश्यक आहे. आता या ठिकाणी पुरणपोळीचा निवेद करा रे, अमुक असं करा रे, असं कुठं काही सांगितलेलं नाही. सोमरस पिणे हा देवांचा उद्देश. 4ही वेद साहिशास्त्र 18 पुराणामध्ये सोमरस सांगितला आणि सोमरसाची आहुती द्यायला सांगितली. कारण सोमरसाची आहुती दिल्यानंतर होमामध्ये त्याच्या रसाचं प्रकाशमय रूपांतर होतं. हा प्रकाश रूप प्रतिसेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने हा प्रकाश हवेतून स्वर्गात जातो. स्वर्गात रस पोचण्याकरता 30 दिवस लागतात. 30 दिवस गुणले प्रतिसेकंद 3 लाख किलोमीटर, 24 तास सेकंद यांचं गणित करून बघा, म्हणजे हा स्वर्ग किती अंतरावर आहे तो आपल्याला कळेल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की या देवांना स्वर्गात आपण न जाताना त्यांना ऋषी मुनी सोमरस पिण्याकरता यज्ञाजवळ बोलत असत आणि दर्भासन तयार करीत असत. चपला बोट घालून नाही, दर्भासन. आणि त्या आसनावर देवलोक बसवायचे. मग त्यांना सोमरस काढला प्यायचा. मग काही देव हवन घ्यायचे आणि काही देवांना सोमरस प्रत्यक्ष प्यायचा. इंद्र हा सोमरस प्रत्यक्ष पितो. याला काय पुरावा आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती आता याच्या ठिकाणी सांगणार आहे आणि ते आपण शांत चित्ताने ऐकावी. आपले 33 कोटी देव अमर आहेत. ते पृथ्वीवर अवतार घेतात, देह त्यागून परत मूळ स्थितीत जातात. उदाहरणार्थ भगवान महाविष्णू यांचे दिव्य ब्रह्मवज्रकवच धारी शरीर वैकुंठात आहे. तेथे आदिनारायण शिवाचे अक्षर भगवंत राहत आहेत. अवतार पृथ्वीवर घेताना आपले दिव्य शरीर वैकुंठात सुरक्षित ठेवून आत्मज्योतिरूपाने पृथ्वीवर मानवी स्वरूपात प्रगटतात. कार्य पूर्ण झाल्यावर आपले आत्मज्योतीने परत पुन्हा आपल्या मूळ दिव्य शरीरात जाऊन राहतात व आपले चलनवलन चालू ठेवतात. उदाहरणार्थ मच्छिंद्रनाथांचे शरीर एका देवळात ठेवले होते. नंतर मच्छिंद्रनाथांनी राजाच्या शहरात प्रवेश करून राज्य केले. नंतर राजाचा देह त्यागून आपल्या मूळ शरीरात परत आले. जिवंत होऊन कार्य सुरू करू लागले. याप्रमाणे सर्व 33 कोटी देवांची शरीरे स्वर्गात अमर आहेत. वायुरूपाने पृथ्वीवर मानवी शरीर धारण करून धर्म कार्य करतात. याप्रमाणे 84 लक्ष योनीची दिव्य शरीरे स्वर्गात आहेत. त्यानुसार त्या आहेत. वायुरूपाने येऊन 84 लक्ष योनीना
कार्य करतात. याप्रमाणे आपली सर्वांची शरीरे स्वर्गात अमर आहेत. आपली सर्वांची शरीरे स्वर्गात अमर आहेत. ज्योतिरूपाने आपण जन्म घेऊन वागतो. देह त्यानंतर परत आपल्या शरीरात स्वर्गात जातो. कार्य सुरू करतो. हिंदू 33 कोटी देव 84 लक्ष योनी जग अमर आहे. हे शरीर नष्ट होत नाही, हे कधी नष्ट होत नाही. परत आपल्या मूळ दिव्य शरीर स्वर्गात जाण्यासाठी सोमरस पिणे आवश्यक आहे. आता सांगायचा मुद्दा असा आहे की सोमरस पिल्याशिवाय आपल्या मूळ शरीरात प्रवेश करता येत नाही. आपलं शरीर, आपण आता समजा तुम्ही दिल्लीला राहता, दिल्लीला तुमचं मोठं घर आहे. तुम्ही मुंबईला आला, मुंबईला घर बांधलं, पुण्यात घर बांधलं, कलकत्त्यात बांधलं किंवा अन्य ठिकाणी तुमची अनेक घरं बांधली. हजारो घरात तुम्ही राहिला आणि पुन्हा आपल्या मूळ स्थिती घराने म्हणजे घरी दिल्लीला जाऊन राहिला. तशा प्रकारचं आपलं जे देह परमात्मा जो आत्मा आहे, हा मूळ शरीर जे आपलं स्वर्गात आहे, श्रीवत्स भगवान तर आदिनारायण महाविष्णूचं, ते महाविष्णू पृथ्वी येतात. त्यानंतर आपले शंकर भगवान पृथ्वी येतात, ब्रह्मदेव येतात, 33 कोटी देव, इंद्रादी 33 कोटी देव येतात. आणि वायुरूपाने आल्यानंतर ते मानवी शरीर धारण करतात. मग आपलं कार्य पूर्ण झालं हे शरीर सोडतात आणि पुन्हा आपलं मूळ शरीरात जाऊन राहतात. जसं आपण आपल्या मूळ गावी जाऊन राहतो, नंतर नोकरी करताना नया गावात जाऊन राहतो, म्हणजे पुन्हा आपण आपल्या मूळ गावी जातो. त्याप्रमाणे सोमरस पिल्यानंतर आपण आपल्या मूळ स्थिती जातो. आता 84 लोक हरभरा, गहू, तांदूळ, ज्वारी, भाजी, जार, दूध, बीस, अंडच या 84 लक्ष येऊन येत. तर मानवचं या सगळ्या जीवजंतू ब्रह्मदेवाने तयार करून ठेवलेले आहेत स्वर्गामध्ये जसे तसे. आणि तिथून ते शरीर जसे तसे ठेवायचे आणि त्या शरीरातून आपलं शरीर जीव बाहेर काढायचा, वायुरूपामध्ये यायचं. मग गवत आणि गवतासारखं, झाडासारखं, मानवाने मानवासारखं असं व्हायचं. जोपर्यंत तुम्ही सोमरस पित नाहीत तोपर्यंत तुम्हाला 84 लक्ष योनी फेरीत फिरावं लागणार आहे, असं देवांनी वेदात सांगितलं. की तुम्हाला सोमरस पिल्याशिवाय तुम्हाला मूळ स्थितीत आपल्या दिव्य शरीरात जाता येत नाही. म्हणून देवलोकांनी सांगितलं की आम्हाला सोमरस द्या, सोमरसाचं होम हवन करा. नारळाचं पाणी म्हणजे नारळाला, नंतर दुसरा मुद्दा आला ऊसाचा रस, तिसरा आला आमरस, चौथा आला नंतर आला म्हणजे रस आले, फळांचा रस आला, साबुदाण्याची खीर आली. तर हे ज्या सोमरस आहेत, हे सोमरस म्हणजे प्रत्यक्ष देवांना आवडणारे वस्तू आहेत. आपण देवाला निवेद दाखवतोय म्हणजे पुरणपोळी केली तेव्हा खा, गुळ भाकरी केली देव खात नाहीत. पांडुरंग काय करतात, भगवान कृष्ण काय करतात, दहीलोणी खातात. भगवान रामप्रभू काय करतात, कंदमुळे खातात. अशा प्रकारचं ज्यांनी सोमरस ज्यांना मिळाला आहे त्यांनाच फक्त जे फळावर रस खातील ते कुठल्या धर्माचे असोत त्यांना स्वर्गात प्रवेश मिळतो. फळं खाऊन दूध पिऊन राहणारे जे आहेत मानव, पांजन्य अग्नुषे पवमाना पांजन्य पुरोहितात्मये महागयम. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, निषाद म्हणजे जंगली माणसं जी आहेत, आदिवासी, ह्या सर्वांनाही परमेश्वर प्राप्ती करण्याचा, धर्मगुरू होण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांचं आचरण यांच्यापेक्षा श्रेष्ठ असलं पाहिजे. म्हणजे सोमरस पिला पाहिजे, सोमरस पिला पाहिजे, फळांचा रस प्यायला पाहिजे, म्हणजे सर्वात श्रेष्ठ आचरण आहे हे सिद्ध झालं. आणि मग आपण जेव्हा फळांचा रस पिऊ, साधना करू, दरवर्षी 7 दिवस 40 दिवस साधना करू शकतो. 24 तास करायची गरज नाही. आणि दररोज समजा एक फळ खाल्लं तरी तुम्हाला सोमरसाची प्राप्ती होते आणि देवलोकात जाता येते. तर सोमरस कसा आहे, राक्षस हंता. हा सोमरस जो आहे राक्षस पित नाहीत आणि राक्षसांना पिल्यानंतर त्यांचा नाश होतो. म्हणून देवलोक राक्षसांच्या शक्ती आपल्या शरीरात येऊ नयेत म्हणून सोमरस पितात.
सोमरस पिल्यानंतर काय होतं, याच्यावरून फायदा काय आहे? जर समजा स्त्री पुरुष सोमरस पित असतील तर त्यांच्या घराण्यामध्ये आनुवंशिक दोष येत नाही. त्यांना होणारी जी संतती आहे ती आनुवंशिक दोष रहित असते. म्हणजे पूर्ण ब्रह्मस्थिती जन्माला येते. म्हणजे मागचे जे संस्कार आहेत हे हटवण्याकरता फक्त सोमरस, फळांचा रस, ऊसाचा रस हा एवढंच कारणीभूत आहे, बाकीचं काही नाही. मी वरण भात आमटी ज्वारी बाजरी किंवा बाकडे काय खाल्लं तर हा तुमच्या आनुवंशिक दोष वाढवतो. आणि सोमरस पिल्यानंतर तुमचा हा दोष वाढत नाही. म्हणून हा सोमरस सकाळी सकाळी पाठ प्यायला पाहिजे, देवांना दिला पाहिजे. सूर्योदयाचा रस प्यायचा, देवांना द्यायचा, आहुती करायची. ओम तम अवे अन्वे समर्या गृह्णन्ति योषणा दश स्वसरा पार्य देवी. यज्ञाच्या शुभ दिवशी भगिनी स्वरूप दोन्ही हातांची बोटे सोमवल्ली घेऊन येतात. आता याचं कारण असे का, हा दोन्ही हाताने सोमरस पिळत एका हाताने पिळल्या जात नाही. ऊसाचा रस आता पूर्वी काय होतं, चरक नव्हता, मशीन नव्हती. मग हा ऊसाचा रस काय करायचा, दगडाचं मोठं उखळ त्यात टाकायचा, 5-25 स्त्रिया जमायच्या, पुरुष जमायचे आणि तो कुटायचा, बारीक भुगा करायचा, रस काढायचा आणि मग तो गाळून काढायचा. गाळल्यानंतर मग त्याला वस्त्रपुरी नव्हती, मग काय करायचं, लोकर आणायची, ती लोकर स्वच्छ करायची आणि ती लोकर स्वच्छ केल्यानंतर त्यातून तो सोमरस, ऊसाचा रस, आंब्याचा रस, नंतर तो नारळाचं पाणी गाळायचं, स्वच्छ करायचं आणि त्याच्यातला बराचसा भाग देव लोकांना प्यायला द्यायचा. देव स्वतः प्यायचे. स्वर्गातून देव आल्यानंतर, आता समजा उदाहरणार्थ इंद्रदेव आहे, त्याने आपलं शरीर स्वर्गात ठेवलंय आणि दिव्य रूपाने पृथ्वीवर त्याने पुन्हा मानवी शरीर धारण केले. तो पेल्यानंतर पुन्हा त्याचं शरीर सोडल्यानंतर तो इंद्र जसाचे तसा पुन्हा आपल्या मूळ शरीरात जातो. त्याप्रमाणे आता तुम्ही स्वतः आहात, तर तुम्ही स्वतः उपवास करताय, फळं खाताय, दूध पिताय, तर तुमच्या शरीरामध्ये जो दिव्य आत्मा आहे त्या दिव्य आत्म्याने आपलं जो मूळ स्वरूप आहे ते गाठले. उदाहरणार्थ तुमचा आकार उकार मकार अर्धमात्रा, आकारातून ये बिरक्तकडे जन्मला गणपती, उकारातून विष्णू, मकरातून रुद्र, अर्धमात्रातून सूर्य, असे प्रकार झालेले आहेत. तर तुम्ही जेव्हा रस पिता तेव्हा तो रस पिल्यानंतर तुमचं शरीर, समजा तुमचं शरीर तुमचा रक्तगट ए बी आहे आणि तुमचा जीवात्मा जो आहे परमात्मा तो गणेश स्वरूप आहे, गणपती स्वरूप. तर तुम्ही जेव्हा सोमरस पिता तेव्हा तुमच्या शरीरात जो जीवात्मा आहे तो मूळ स्वरूपात येतो, म्हणजे गणेश स्वरूपात. आणि देह सोडल्यानंतर हा जीव पुन्हा आपलं गणेश स्वरूप जे शरीर आहे स्वर्गामध्ये त्या ठिकाणी जाऊन राहतो. पुन्हा विष्णू स्वरूप आहे. तर विष्णू स्वरूप जे शरीर आहे तो सोमरस पेल्यानंतर आपली जी आत्मज्योत आहे परमात्मा आहे, तर तो परमात्मा जो सुदर्शन चक्रा स्वरूपाचा आहे तो आपलं मूळ स्वरूप विष्णू स्वरूप धारण करतो आणि तो जीवात्मा पुन्हा आपलं विष्णू स्वरूप जे पार्श्व शरीर त्या स्वर्गात आहे त्या शरीरात पुन्हा प्रवेश करून ती हालचाल सुरू करतो. परकाय प्रवेश. आता पुढं आला ये रक्तगट. ये रक्तगटामध्ये एक शिवलिंग आहे. तर जेव्हा आपण सोमरस पिऊ तेव्हा शिवलिंग आत्मा जो आहे तो शिवलिंग आत्मा मूळ स्थितीत येऊन आपलं शिवस्वरूप प्राप्त होतं आणि मग आपला शिवस्वरूप जेव्हा शरीर सोडल्यावर हा आत्मा पुन्हा मूळ आपलं शरीर जे स्वर्गामध्ये दिव्य शरीर आहे त्या दिव्य शरीरात जाऊन राहतो आणि पुन्हा तिथं कार्य करतो, फिरतो, राहतो. म्हणजे असे सगळे चालू आहे. आता पुढं आला बी रक्तगट. बी रक्तगटामध्ये सूर्य सुदर्शन चक्र आहे. मग जेव्हा आपण सोमरस पिऊ तेव्हा सुदर्शन चक्र जे आहे सूर्याचं त्या दिवसाचा पूर्ण विकास होऊन आपण सूर्य स्वरूप प्रकाशमान होऊ आणि स्वर्गाचं सूर्य दिव्य सूर्यलोक आहे तिथं आपलं जे सूर्य पार्श्व शरीर आहे त्या शरीरामध्ये आपण प्रवेश करतो आणि तिथं पुन्हा जिवंत होऊन कार्य करायला लागतो. अशी हिंदू धर्माची अमर अवस्था आहे. आपल्या धर्मातला कुठलाही जीव मरत नाही, कुठल्याही जीवाला धोका होत नाही. किडा मुंगी पशु पक्षी
जारज, उद्भिद, अंड, स्वेद असे 21 लाख योनी आहेत. सर्व मिळून 84 लाख योनी आहेत. ते 84 लक्ष योनीचं जे शरीर आहे, दिव्य शरीर, ते स्वर्गामध्ये आहेत. त्यांचा नाश कधीच होत नाही. आपण अमर आहोत, आपण नष्ट होत नाही. लक्षात ठेवा, इतकं महत्त्वाचा मुद्दा आहे की आपलं शरीर जसं मच्छिंद्रनाथाने आपलं शरीर देवळात ठेवलं, दिव्य जीव काढला, एका राजा शहरात प्रवेश केला, त्या राणीबरोबर राहिला, त्याने ते संसार प्रपंच केला, नंतर त्याने राजाचा त्याग केला आणि पुन्हा मच्छिंद्रनाथाने देवळात येऊन आपल्या शहरात प्रवेश केला आणि मग मच्छिंद्रनाथ पुन्हा फिरू लागले. ही विद्या जशी नवनाथात आहे, तीच विद्या देवलोकात आहे. या विद्याचा आपला शरीर कधी नष्ट होत नाही. आपल्याला जरी वाटला मनुष्य मेला तर मरत नाही. तुमच्या आजे पंचाहत्तर दिव्य शरीरामध्ये स्वरूपात, परंतु ते सोमरस पेले असतील तर, फळांचा रस, दूध पेल्याशिवाय, फळांचा रस पेल्याशिवाय हे दिव्य शरीर तयार होत नाही, मूळ स्थितीत येत नाही. आता ही मटकी आहे, ही मटकी पाण्यात भिजू घातली तरच तिला मोड येणार. जमिनीत पेरली तर ती वाढून तिला पुन्हा मूळ स्वरूपात येईल. आंबा आहे, तो जेव्हा कोळी लावतो तेव्हा पूर्ण आंबा येईल. तशा स्वरूपाचं हे सगळं जीवन आहे जगामध्ये. हिंदू धर्मातले जे जीवात्मे आहेत सगळे, ते कधी मरत नाहीत. पण सगळ्या धर्मात जे जीवात्मे आहेत, फळं खातात, फळं खाऊन राहतात, सगळ्या धर्मातली माणसं, त्यांना पण स्वर्गात प्रवेश मिळतो. आणि आपली त्यांची दिव्य शरीर स्वर्गात ठेवलेली आहेत. जसं आपलं घर आता दिलेलं आहे आणि आपण तर मुंबईला किंवा शिरोळा इथं घर घेऊन राहतोय. आपण जेव्हा घर सोडून पुन्हा आपलं मूळ स्थिती दिल्लीच्या घरात जाऊन राहतो. तशा प्रकारचं हे शरीर आहे. या शरीराचं शरीर इथं धारण करतो, इथं कार्य करतो आणि हे शरीर संपल्यानंतर आपण कुठे जातो? आपल्या मूळ स्थितीत जातो. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपल्याला सोमरस देव पितात, आपल्याला सुद्धा सोमरस पिणे आवश्यक आहे. पुढं काय सांगितलंय? तम मे हिन्वन्ते अब्रुवाधवन्ति वाकुरम ध्रुत विधात्रे धातुम वारणम मधु. त्या सोमोळीची मोळी ऋत्विज हातात धरून घेऊन जातात येतात. आता इथं बघायला मजा जर सांगितले, त्या सोमोलीची मोळी, आता ही सोमोलीची मोळी बांधून, ऊसाची बोळी बांधतो का नाही आपण, ऊसाची बोळी बांधायची आणि ते ऋत्विज म्हणजे रस काढणारे जे लोक आहेत ते घेऊन येतात आणि त्या दगडाच्या कुंडीत टाकतात. दगडाच्या कुंडीत टाकून मग मुसळाने कुटायचं किंवा दगडाचा मुसळ करून त्याने कुटायचं, त्याचा रस काढायचा आणि तो गाळायचा. तो गाळल्यानंतर तो गाळ्याचा वस्त्र त्यावेळेला नव्हतं. मग गाळायचा म्हणजे चांगल्या लोकर घ्यायची मेंढीची, ती धुवून काढायची, तिची पद्धत चाळण करायची, त्याच्यात ते वाचायचं म्हणजे खाली शुद्ध झालं. थोडक्यात म्हणजे फिल्टर पद्धती. जसं फिल्टर पाणी करतो ना, आधी काय टाकायचं, आधी विटा लावायच्या, नंतर काथा टाकायचा, नंतर मग पुन्हा आणखीन काहीतरी टाकून ते बुजवायचं आणि तिकडून पाणी सोडायचं. मग ते पाणी त्यातून झिरपून इकडं स्वच्छ पाणी बाहेर यायचं, अशी पूर्वी पद्धत होती. तर त्याप्रमाणे हे गाळायचं, स्वच्छ करायचं आणि मग देवांना आधी द्यायचं. देवांना द्यायचं म्हणजे दोन पद्धतीने. जे देव सगुण स्वरूप करून आपल्याकडे त्यांना प्यायला द्यायचं, जे देव निर्गुण स्वरूप वायू फिरत त्यांना होमा सोडायचं, ते मिळतं. आणि त्याच्यानंतर जे मानव जमलेत, ऋतू जमलेत, त्या सर्वांना तो सोमरस प्यायला द्यायचा. म्हणजे ऋषी मुनी, साधू संत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र, हे ते काही प्राणी पण असायचे, गाया, नंतर घोडे, यांना पण तो रस पाजला जायचा आणि मग त्यांना सुद्धा दिव्य शरीर तयार व्हायचं आणि मग तिथं जायचं. तर हे आता तुम्ही म्हणतो वनस्पतीला कसं काय रस मिळणार? तर आपण जेव्हा होम आव्हानामध्ये रस सोडतो ना, तो रस वनस्पतींना 84 लक्षणा वायुरूपाने प्राप्त होतो. असे होमातून ही योजना केली आहे.
84 लक्ष योनीला हा सोमरस कसा मिळतो? हा सोमरस काढल्यानंतर जेव्हा आपण यज्ञ सुरू करतो त्यात जेव्हा सोडतो तेव्हा तो 84 लक्ष योनीला मिळतो वासरूपाने श्वासाने. मग त्यांना आठवण होती का आपण आपल्या मूळ ठिकाणी जायचे. गवत, हरभरा, ज्वारी, बाजरी सगळे आपल्या निघून मूळ ठिकाणी जे दिव्य शरीर आहे स्वर्गामध्ये त्या शरीरात प्रवेश करून राहतात आणि तिथं कार्य करतात. असे हा हिंदू धर्म जगात ते फळं खाऊन सोमरस पिऊन राहतात ते अमर आहेत. हिंदू धर्मच अमर आहे असं नाही. जगात जेवढे धर्म किंवा जेवढे प्राणी आहेत सोमरसाचा सहवास ज्यांना लाभला, फळाचा रस पिऊन जे धर्मात लोक उपास करतात त्या लोकांना स्वर्गामध्ये आपलं त्यांचं दिव्य शरीर आहे त्यात ते प्रवेश करून पुन्हा स्वर्गात कार्य करतात. पुन्हा पृथ्वी येताना ते पुन्हा आपलं शरीर तिथे ठेवून पुन्हा वायुरूपाने खाली येऊन पुन्हा पृथ्वीवर दिव्य रूपाने शरीर धारण करून पुन्हा कार्य करतात. हे चक्र अखंड चालू आहे, हे कधी नष्ट होत नाही. आता पुढे काय म्हणले बघा. तेजस्वी दिसणाऱ्या या सोमळेचा रस काढला जातो. हा रस मधुर, शक्तीने युक्त व दुःख निवारक असतो. आता बघा हा शरीरातला दुःख निवारक आहे. मानसिक ताण, नंतर जादूटोणा, करणी, भानामती या सर्वात उपचार नष्ट म्हणजे दुष्ट भाव नष्ट करतो. आपल्या हृदयातलं कार्डिगाम जे आहेत ECG. मग आपल्या शरीराला सोमरस आपल्याला पचला का नाही मग आपण कसा पाहायचा. आता या ठिकाणी गाय ते छंद सडचा स्वर सांगितला. नंबर व्होल्टेज नंबर 1 तो जर पॉझिटिव्ह आला 6 mm 10 mm तर आपला सोमरस आपल्याला मिळाला आहे. आपलं देवामध्ये रूपांतर झालेलं आहे. आपण मूळ स्थितीमध्ये जायला तयार आहोत. आपण तिथं जाऊन राहू. त्यानंतर आधी कानवून जर व्होल्टेज आला तर आपल्याला निमा स्वर्ग निमा पृथ्वीलोक म्हणजे आपण खालीवर करून इथं राहू शकतो. आणि जर नेगेटिव्ह 1 नंबर आला तर आपण आपल्या मूळ शरीरामध्ये जाऊ शकत नाही. आपलं पुन्हा 84 लक्ष येऊन फेरे मारावं लागते. उपाय सांगा. वेद मंत्र म्हणा. ये बीचा गणपती, ओचा विष्णू, याचा शिव, बीचा सूर्य याप्रमाणे मंत्र म्हणा. नंतर तुम्ही सोमरस प्या. नंतर सोमरस पिऊन देवाचे नामस्मरण करा, देवाचा अभिषेक करा आणि मग तुमची निगेटिव्ह जी एनर्जी आहे, निगेटिव्ह जी अवस्था आहे ती पॉझिटिव्ह होते. 3 महिने पॉझिटिव्ह व्हायला लागतात आणि ते 3 महिन्यामध्ये पॉझिटिव्ह झाल्यानंतर आपलं जीवन सुखी, ईश्वर प्राप्ती या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. हा सोमरस तेजस्वी याचा रंग हिरवट असतो. ऊसाचा रंग जो आहे ना तो हिरवट आहे, लक्षात ठेवा. हा रस मधुर आहे. अभीमं अग्नावुत श्रीणानि धेन्वा शेषुं सोम इंद्राय पातवे. या पुत्र स्वरूप सोमरसाला अवध्याशा धेनु इंद्राच्या सोमरसासाठी आपल्या ताज्या दुधात मिसळतात. आता या ठिकाणी सोमरस जो आहे ना हा सोमरस म्हणजे गूळ, ऊसाचा गूळ आहे. आपण दुधात टाकतो, नंतर आपण दुधात टाकतो, त्याचं मिश्रण करतो. म्हणजे हा सोमरसामध्ये दूध पण मिक्सचर केलेलं आहे आणि दूध मिक्सचर केलं मधुर लागतो. तसं याच्यामध्ये पाणी टाकलं जातं. पाणी म्हणजे बर्फ. ऊसाच्या रसात बर्फ टाकलं जातं. तसं याच्यामध्ये फळं टाकली जातात आणि असे त्या सुंदर सोमरस आहे. आता पुढचं. असे इत इंद्र मध्ये सुवा विश्वाने पुत्राने घ्नतेश्वर मघाच म्हणते. सोमरस प्राशन करून मिळणाऱ्या उत्साहाच्या आवेशात इंद्र सर्व संकट नाश करतो, त्याचे निराकरण करतो. तसे तो जिंकलेल्या सर्व संपत्तीचे दान करतो. सोमरस पेल्याशिवाय आपल्याला कोणी दान धर्म आपण उधारी आहे, कोणाकडे पैसे गेले कोणी देत नाही. पण जेव्हा तुम्ही सोमरस पितान तेव्हा तुमच्या शरीरामध्ये दैवी शक्तीचा अंश उतरण वासुदेवे भवसत्व हृदय स्थिते तो उतरल्यानंतर तुमची उधारी पाधारी वसूल होईल आणि जे काही लोकांनी तुमचं नेलं ते तुम्हाला परत देतील. ज्या साधूंना दक्षिणा मिळत नाही त्यांना दक्षिणा मिळते. तुमची जी आलेली कामं आहेत ते पूर्ण होतात. म्हणून सोमरस पिणे
हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा कोर्स आहे जवळजवळ 7 दिवसाचा. तसं तुम्ही 40 दिवस वर्षभर पिऊ शकता. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम राम, ओम शिव शिव शाम शम, ओम शिव शिव शाम शम. ओम श्री रामकृष्ण महाराज की जय, श्री रामलिंग महाराज की जय. ओम श्री महापन सरस्वती माता की जय, शनिदेव की जय, सर्व देव देवतांकी जय. हरिओम दत्त. उद्या पुन्हा 8:15 ते 8:15 पुढचा भाग. हरिओम दत्त.